मित्रांनो, T20 विश्वचषकात टीम इंडिया आता एखाद्या मोठ्या गणिती गोंधळात अडकली आहे का? भारतासाठी आता निरोपाची घंटा वाजली आहे का? की अजूनही गणिताच्या शेवटच्या टोकावर सेमीफायनलची तिकीटं वाट पाहत आहे? तुम्हाला वाटतंय का की झिम्बाब्वेला हरवणं टीम इंडियासाठी अगदी सोपं असेल? जर तुम्ही असा विचार करत असाल तर जरा थांबा, कारण यंदाच्या विश्वचषकात सगळे हिशोब धुक्याच्या चादरीत लपलेले आहेत. एका बाजूला सेमीफायनलचं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला झिम्बाब्वेसारखी जायंट किलर टीम, ज्यांनी या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकासारख्या विश्वविजेत्यांना धूळ चारली आहे. होय मित्रांनो, टीम इंडिया सध्या दरीच्या काठावर उभी आहे. एका बाजूला उलटफेराची भीती तर दुसऱ्या बाजूला झिम्बाब्वेची करो किंवा मरो लढत. सगळ्या मिळून चेन्नईच्या M.A. चिदंबरम स्टेडियममध्ये उद्या एक महायुद्ध रंगणार आहे. पण प्रश्न आहे, भारताचे ते 11 योद्धे कोण असतील जे उद्या मैदानात उतरतील? झिम्बाब्वे विरुद्ध उतरण्यापूर्वी भारताच्या कामगिरीकडे पाहिलं तर आश्चर्य वाटेल. या विश्वचषकात टीम इंडियाचा खेळ खरंच कौतुकास्पद राहिला आहे का? आकडे वेगळीच गोष्ट सांगतायत. विश्वास बसणार नाही, पण भारतीय खेळाडू आतापर्यंत 11 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. फक्त तेवढंच नाही, क्षेत्ररक्षणही अत्यंत खराब राहिलं आहे. 15 महत्त्वाचे कॅच सोडले गेले आहेत. या निष्काळजी फलंदाजी आणि कॅच सोडण्याच्या मालिकेमुळे आज भारत सेमीफायनलसाठी इतरांच्या निकालावर अवलंबून आहे. एका बाजूला स्वतःचा विजय आणि दुसऱ्या बाजूला झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल. यावर भारताचं भविष्य ठरणार आहे. नेट रन रेट सुधारायचा असेल तर फक्त विजय पुरेसा नाही, झिम्बाब्वेला पूर्णपणे पराभूत करावं लागेल. पण झिम्बाब्वे इतक्या सहज हार मानेल का? उलटफेर करण्यात तरबेज असलेल्या या संघाविरुद्धची लढत अग्निपरीक्षा ठरणार आहे. आता पाहूया भारताची संभाव्य 11वी टीम. 1. अभिषेक शर्मा, आक्रमक ओपनिंग ऑलराऊंडर. पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा करून सामन्याची दिशा बदलू शकतो. गरज पडल्यास स्पिनने ब्रेकथ्रू देऊ शकतो. 2. ईशान किशन, यष्टीरक्षक व आक्रमक सलामीवीर. सुरुवातीलाच गोलंदाजांवर दबाव आणण्यात माहीर. 3. संजू सॅमसन, टॉप ऑर्डरमधील धडाकेबाज फलंदाज. सपाट विकेटवर धोकादायक, पण अलीकडील कामगिरी अपेक्षेप्रमाणे नाही. 4. सूर्यकुमार यादव, कर्णधार. 360 डिग्री शॉट्सचा बादशाह, एका हाती सामना फिरवण्याची ताकद. 5. हार्दिक पांड्या, प्रभावी ऑलराऊंडर. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये गेम चेंजर. 6. शिवम दुबे, स्पिनरसाठी धोकादायक, मधल्या षटकात मोठे फटके मारून रनरेट वाढवतो. 7. अक्षर पटेल, संतुलित ऑलराऊंडर, किफायतशीर गोलंदाजी आणि आवश्यक धावा. 8. वॉशिंग्टन सुंदर, नियंत्रण ठेवणारा स्पिनर, कमी धावांच्या सामन्यात मोठी ताकद. 9. मोहम्मद सिराज, नवीन चेंडूने स्विंग मिळवून टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करू शकतो. 10. जसप्रीत बुमराह, जगातील सर्वोत्तम स्ट्राईक गोलंदाजांपैकी एक, कोणत्याही परिस्थितीत विकेट घेण्याची क्षमता. 11. वरुण चक्रवर्ती, मिस्ट्री स्पिनर, मधल्या शतकात फलंदाजांना गुंतवून ठेवतो. या मजबूत संघासह भारत उद्या झिम्बाब्वे विरुद्ध उतरणार आहे. पण लक्षात ठेवा, फक्त विजय नव्हे तर मोठा आणि ऐतिहासिक विजय आवश्यक आहे. तेव्हाच सेमीफायनलच्या आशांना नवी ऊर्जा मिळेल. झिम्बाब्वेचा अंडरडॉग रूप हीच खरी भीती आहे. त्यांनी आधीच मोठ्या संघांना हरवलं आहे, त्यामुळे 1 इंचही ढिलाई चालणार नाही. टीम इंडियाची एक नजर स्वतःच्या सामन्यावर आणि दुसरी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर असेल. नेट रन रेटचा मोठा तोटा भरून काढणं हिमालय सर करण्यासारखं कठीण आहे. पण आपण हार मानणारे नाहोत. जेव्हा पाठ भिंतीला लागते तेव्हा टीम इंडिया सर्वात धोकादायक ठरते. उद्याचा सामना फक्त मैदानावरील लढत नाही, तर कोट्यावधी भारतीयांच्या भावनांची लढत आहे. जर उलटफेर झाला तर टीम इंडियाचा निरोप निश्चित, पण आपला विश्वास आणि पाठिंबा संघाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. तर मित्रांनो, तुमच्या मते सर्वोत्तम एकादशी कोणती असावी? या 11 पैकी कोणाला बाहेर बसवलं होतं? तुमचं मत नक्की सांगा. आपलं एकच स्वप्न आहे, हा विश्वचषक आपल्या घरी यावा. तिरंगा पुन्हा एकदा जगाच्या मंचावर सर्वात उंच फडकावा. तुम्हाला काय